नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण बदाम शेक कसा तयार करायचा ते बघणार आहोत। मस्त गाड्यावर मिळतो त्यापेक्षा जबरदस्त चवीचा, थंडगार, दाटसर आणि चविष्ट असा बदाम शेक कमीत कमी साहित्यात अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चवीचा बदाम शेक कसा करायचा, भरपूर टिप्स सहित साध्या आणि सोप्या पद्धतीने स्वतःलाही विश्वास बसणार नाही इतका परफेक्ट चवीचा हा बदाम शेक घरच्या घरी आपण तयार करू शकतो। चला तर वेळ न घालवता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। तुम्ही गाईच्या दुधाचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर 20 ते 25 बदाम मी 1 ते 2 तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। साल काढून घेतलेली आहे, याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे। त्यानंतर 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत, याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत गार्निशिंगसाठी आणि बदाम शेकमध्ये घालण्यासाठी। 6 टेबलस्पून साखर आणि 3 टेबलस्पून मी इथं कस्टर्ड पावडर घेतलेली आहे व्हॅनिला फ्लेवरची। त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। इथं मी जाड तळाची कढई घेतलेली आहे। कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि कढई पूर्णपणे ओली करून घ्यायची आहे। यामुळे बदाम शेक हा कढईला अजिबात चिकटणार नाही। त्यानंतर यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। दूध गरम होतंय तोपर्यंत आपण बदामची पेस्ट तयार करून घेऊया। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 20 ते 25 बदाम घातलेले आहेत। त्यानंतर थोडंसं दूध घालायचं आहे आणि मस्त बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता इथं बारीक पेस्ट तयार झालेली आहे। इथे आपण 1 लिटर बदाम शेकसाठी साहित्य घेतलेलं आहे। जर तुम्हाला बदामचं प्रमाण जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी सुद्धा करू शकता। इथे दूध सुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे। त्यानंतर थोडंसं गरम दूध आपल्याला कस्टर्ड पावडरमध्ये घालायचं आहे। यामुळे कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या होत नाही आणि व्यवस्थित कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स होते। साईडला ठेवून देऊया। त्यानंतर तयार केलेली बदामची पेस्ट आता आपल्याला दुधामध्ये घालायचे आहे। त्यानंतर 4 ते 5 मिनिट दूध आपण आटवून घेऊया, म्हणजे बदामची टेस्ट ही मस्त दुधामध्ये उतरेल आणि जबरदस्त चवीचा बदाम शेक हा तयार होईल। त्यानंतर यामध्ये 6 टेबलस्पून साखर घालणार आहे। इथं तुम्ही साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। यामध्ये तुम्ही आणखी 2 ते 3 टेबलस्पून साखर ॲड करू शकता। दूध सतत हलवत आपल्याला साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे। इथं आपण बदाम पेस्ट घातल्यामुळे मस्त दाटसरपणा दुधाला आलेला आहे। उन्हाळा सुरू झाला की आपल्याला थंडगार काहीतरी खावंसं वाटतं, मग तुम्ही एकदा हा बदाम शेक नक्की ट्राय करा। त्यानंतर इथं आपण कस्टर्ड पावडरची स्लरी तयार केलेली होती, ती व्यवस्थित एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे आणि दुधामध्ये घालायची आहे। त्यानंतर सतत हलवत आपल्याला 4 ते 5 मिनिट मीडियम फ्लेमवर जोपर्यंत दूध मस्त घट्ट होत नाही तोपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथं आपण कस्टर्ड पावडरची स्लरी घातल्यामुळे दूध मस्त घट्ट झालेलं आहे। घट्टपणा येण्यासाठीच यामध्ये कस्टर्ड पावडरचा वापर केला जातो। जर तुम्हाला यापेक्षा पण घट्ट असा बदाम शेक आवडत असेल तर तुम्ही 1 टेबलस्पून यामध्ये आणखी कस्टर्ड पावडरचा वापर करू शकता। अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये आपण घरच्या घरी बदाम शेक तयार करू शकतो। मार्केटमधल्या बदाम शेकमध्ये बदामचं प्रमाण कमी आणि कस्टर्ड पावडरचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे तो बदाम शेक आपल्याला अतिशय घट्ट वाटतो। इथे आपला बदाम शेक तयार झालेला आहे। त्यानंतर 4 ते 5 मिनिट थोडासा थंड होऊ द्यायचा आहे। त्यानंतर एका बोलमध्ये मी फ्रीजमध्ये थंड होण्याकरता बदाम शेक ठेवून देणार आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त दाटसर आणि मस्त चविष्ट आपला बदाम शेक तयार झालेला आहे। सुरुवातीला आपण कढईमध्ये पाणी घातलं होतं, त्यामुळे बदाम शेक कढईला अजिबात चिकटलेला नाही। तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे। त्यानंतर बदामचे काप केलेले आहे ते सुद्धा यामध्ये घालायचे आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालणार आहे। व्हॅनिला इसेन्स घालणं टोटली ऑप्शनल आहे। त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर ही व्हॅनिला फ्लेवरची घेतलेली आहे, त्यामुळे व्हॅनिला इसेन्स स्किप केलं तरी सुद्धा चालेल। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता जबरदस्त असा आपला बदाम शेक तयार झालेला आहे। त्यानंतर आपण आता फ्रीजमध्ये 2 ते 3 तासासाठी थंड करायला ठेवून देऊया। झाकण ठेवायचं आहे आणि फ्रीजमध्ये बदाम शेक थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। इथे मी 3 तास बदाम शेक मस्त फ्रीजमध्ये थंड करून घेतला। तुम्ही बघू शकता जबरदस्त असा आपला बदाम शेक तयार झालेला आहे। अगदी कमी साहित्यामध्ये दाटसर असा बदाम शेक मार्केटपेक्षा पण जबरदस्त चवीचा आपण घरच्या घरी तयार केलेला आहे। मस्त थंडगार सर्व करूया।
त्यानंतर बदामचे काप घालायचे आहे आणि मस्त थंडगार बदाम शेकचा आस्वाद घ्यायचा आहे। एकदा तुम्ही या पद्धतीने बदाम शेक नक्की ट्राय करा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपी सोबत।